दर्शनशास्त्रामध्ये 6 दर्शन आहे आपल्या भारतामध्ये. त्या दर्शनशास्त्रामध्ये एक चारवाक दर्शन नावाचं फार गोड वर्णन आलेलं आहे. तो चारवाक दर्शन किंवा ते चारवाक तत्वज्ञान असं मानतं. तो चारवाक म्हणतो, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो काय म्हणतो, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जोपर्यंत जिवंत आहात, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सुखानं जगा. इथपर्यंत आम्हाला मान्य आहे की नाही? आपल्या सर्वांना मान्य आहे की नाही? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसानं सुखाने राहिलं पाहिजे. बर, त्याच्या पुढे तो काय म्हणतो, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. एका माणसानं त्याला विचारलं, बर तुम्ही म्हणता जिवंत असेपर्यंत आम्ही सुखानं राहिलं पाहिजे, अगदी मान्य आहे, 100% आम्हाला मान्य आहे. पण ते सुखानं राहण्यासाठी त्याला पैसे नको का? त्याला धन हवं असतं. सुख आम्हाला धनाने आम्हाला ऐशो आराम प्राप्त होऊ शकतो. मग त्याच्यासाठी आम्ही काय करायचं? तर तो चारवाक सांगतो, ऋणम कृत्वा, त्याच्यासाठी कर्ज काढा. ऐका, सुखाने राहण्यासाठी काय सांगितला उपाय त्यानं? कर्ज काढा. खालच्या लोकांनी विचारलं, आम्ही कर्ज काढलं, ते खरचलं, आम्ही मजा केली, आम्ही सुख उपभोगलं, ते कर्ज आम्ही फेडायचं कशानं? त्या चारवाकानं दिलेलं उत्तर असं आहे. तो म्हणतो, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा की हा देह तुमचा जळून खाक झाला की तुम्हाला कोण तुमचं कर्ज विचारायला येणार आहे? हे ऐकायला फार गोड लागलं का नाही? हे ऐकायला फार छान वाटतं. म्हणून त्याला चारवाक म्हणतात. चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे वक्तृत्व. ज्याचं बोलणं कानाला ऐकायला छान वाटतं ना, त्याला चारवाक असं म्हणतात. आणि या चारवाकाने असं तत्वज्ञान मांडलं की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सुखानं जगा. परंतु आमचं वारकरी संप्रदायाचं अद्वैत तत्वज्ञान याचा विरोध करतं, याचा खंडन करतं. अद्वैत